विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर विभागाचा विभाग प्रमुख आज संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक या टी परीक्षेच्या विरोधात आणि त्याचबरोबर शासनाचा जो 2022-2024चा जो संच मान्यतेचा GR आहे त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांचा संप आयोजित केलेला आहे आणि सर्वच महाराष्ट्रातील संपूर्ण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सर्व शासनाला देखील आमची विनंती आहे की शासनानं हा नवीन जो TETचा नियम केलेला आहे तो रद्द करावा आणि त्याचबरोबर संच मान्यतेचा मार्च 2024चा जो GR आहे तो देखील रद्द करण्यात यावा। ही मागणी आहे, तुम्ही न्याय मागणी आहे, पण शासनाने आक्रमक धोरण केलं आहे, रजा टाकणार म्हणून सांगितलेलं आहे। मोठी शैक्षणिक संस्था आहे आणि पदाधिकारी सत्ताधारी ते तुमच्याबरोबर असतात पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी काही संवाद साधून काय केलं गेलं? होय, प्रयत्न शासनाला संस्थेच्या वतीनं निवेदन देखील देण्यात आलेलं आहे। शासनानं निश्चितपणे शिक्षकांचा जो हा आक्रोश आहे त्या आक्रोशाचा विचार करून आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये। आज जरी कमी विद्यार्थी संख्या ग्रामीण भागातून 8-10 किलोमीटरवरून विद्यार्थी शाळेमध्ये येतात आणि तिथं देखील शाळा जर संच मान्यतेच्या GRमुळे जर बंद होत असतील तर निश्चितपणे शासनानं हा GR जो आहे तो मागं घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करून पूर्वीचा जो GR शासनाचा संच मान्यतेच्याबद्दल होता तो आहे तसाच त्यांनी तो ठेवावा अशी शासनाला आग्रहाची विनंती मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि एकंदरीत संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या वतीनं मी विनंती करतो। ठीक आहे।